नमस्कार. ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही. बुद्धी असूनही चालत नाही, त्यास मानव म्हणावे का? ओळखलत का मला? मी सावित्री. मी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नाय गावच्या पाटील घराण्यात 3 जानेवारी 1831 मध्ये जन्म घेतला. मी नेवासे पाटील यांची लाडकी कन्या आणि ज्योतिराव फुले यांची प्रिय धर्मपत्नी. माझ्या 9व्या वर्षी माझे लग्न झाले आणि मी बनले सावित्रीबाई फुले. माझ्या लग्नानंतरच्या काळात माझं अख्खं जीवनच बदलून गेलं. मला हळूहळू कळू लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं तो माणूस साधासुद्धा नाही, तर करोडोंच्या जीवाचा उद्धार करणारा आणि त्या प्रत्येकाला प्रेरणा देणारा क्रांती सूर्य आहे. जणू माझे भाग्य उजळूनच गेले होते आणि देवाने त्यांना माझ्यासाठी आणि या समाजासाठी, मला आणि या समाजाला घडवण्यासाठीच एक दूत पाठवला आहे. ज्योतिराव फुले हे माझे नुसते साथीदार नव्हे, तर माझा आधार, माझा पाठिंबा, माझं सर्वस्व, माझं जीवन जगण्याची एक नवीन आशा, हे सगळं काही ज्योतिराव फुले. माझं आडनाव फुले झालं होतं, पण खरं तर यांच्या सहवासामुळे माझं जीवन खुलतही होतं आणि फुलतही होतं. जेव्हा मी या घराण्यात आले तेव्हा माझ्या शिक्षणाचा श्री गणेशा झाला. हे हात थरथर कापत होते, पण शेठजींनी हा हात धरला आणि मला पाटीवर लिहायला शिकवलं. मी पहिले जे अक्षर लिहिले ते शेठजी. मी यांना शेठजी म्हणते आणि इथूनच माझ्या शिक्षणाची सुरुवात झाली. अशा प्रकारे माझ्या घडण्याच्या आणि घडवण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. शेठजींनीच मला लिहायला वाचायला शिकवले आणि माझे ढाल बनून सदैव माझ्यासोबत उभे राहिले. अशा प्रकारे 1 जानेवारी, होय शनिवार 1 जानेवारी 1848ला आम्ही पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. एका माणसाने अख्ख्या भारतीयांना दिलेली ही एक सगळ्यात मोठी देण होती आणि अशा प्रकारे मी या भारताची पहिली महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका बनली. हा प्रवास काही साधासुद्धा नाही, तर खूप खडतर होता, पण आम्ही देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांपैकी एक आहोत. त्यामुळे या समाजाला घडवणे आणि खूप सेवा करणे हे आमचे पहिले कर्तव्य होते. त्यासाठी घाबरणं किंवा कच खाणं हे आमच्या रक्तात मानणारच नव्हतं. आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. त्यामुळे शेळपटासारखं जगला तर काम तमाम होतं आणि वाघासारखं जगला तर नाम होतं. म्हणूनच ही जोखीम पत्करली आणि हे काम पूर्ण करून दाखवलं. शेठजी घरोघरी जाऊन मुलांना गोळा करत आणि त्यांच्या आईवडिलांना समजवत होते, पण या सनातनी लोकांना ते पटण्यासारखे नव्हतं. कारण या लोकांना भीती वाटायला सुरुवात झाली होती की त्यांचा हा सनातन धर्म बुडू नये. आणि म्हणूनच त्यांनी शिक्षकांना धमक्या द्यायला सुरुवात केली की आम्ही तुम्हाला वाळीत टाकू. आणि याच विचाराने शेठजी थोडेसे गडबडून गेले. मग मीच त्यांना म्हणाले, कंचा विचार करताय? काय हाय नवं, म्या शिकवीन पोरींना, असं म्हणून मी सुरुवात केली. आणि अचानक एक माणूस एके दिवशी माझ्यासमोर आला आणि म्हणला, ए बाई, कुठे निघालीस? तू आमच्या मुलींना शिकवणं थांबव, नाहीतर
तुला तुझी आबरू प्यारी आहे का हे शिकवला. कदाचित तो विसरला असावा की मी एका खंडोजी नेवासे पाटील यांची कन्या आणि ज्योतिराव पैलवानांची पत्नी आहे. मग उचलला हात आणि धट दिशीन थोबाडीत देऊन दिली त्या क्षणीच. आणि त्याला म्हणले, आज तू मला समोर दिसला आहेस, पुन्हा जर माझ्या समोर जरी आलास तरी धरती तुझ्या रक्ताने रंगून टाकेन. तसा तो मान खाली घालून निमूटपणे निघून गेला आणि जे बघे आले होते तेही तिथून या सगळ्या गोष्टी निमूटपणे बघून निघून गेले. आजपर्यंत मी गप्प राहिले. शेण फेकलं, सहन केलं. दगडफेक केली, सहन केलं. पण आत्ता मात्र त्याने माझा हात धरून माझ्या सहनशीलतेचा अंत पाहिला होता. त्यामुळे मी गप्प राहू शकले नाही. आणि अशा प्रकारे या अंधाऱ्या दिवसांमध्ये उजेड यायला सुरुवात झाली होती. लोकांना शिक्षणाचं महत्त्व कळू लागलं होतं आणि या 4 वर्षात आमच्या 18 शाळा झाल्या. पुढे बालहत्या प्रतिबंधाचे काम सुरू केले आणि ह्याची सुरुवात झाली ती विधवा काशीबाई यांच्या बाळंतपणानंतर. कारण त्या जीव द्यायला निघाल्या होत्या तेव्हा मी आणि ज्योतिरावांनी त्यांना थांबवले आणि त्यांचे बाळंतपण करून त्यांच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे बारसे करून त्याचे नाव यशवंत ठेवले आणि त्याला आम्ही आमचे मुलगा बनवले. त्याच्यानंतर हजारो ज्या मुली असतील, जे कोणी असेल, त्यांना सांभाळण्याचं काम आम्ही सुरुवात केलं. अशा प्रकारे मी 100 मुलींचे बाळंतपण माझ्या हाताने केले. अशा प्रकारे मुलींनी बाहेर पडू नये, सती जाणे, अशा खूप जुन्या परंपरांना आम्ही विरोध केला. आनंद होता तो. आयाबाया शिकत होत्या, मनाचे समाधान झाले होते. आणि या सगळ्या गोष्टींमुळे सत्यशोधक समाज या कार्याची वाटचाल सुरू झाली. शेठजी खूप विद्वान, खूप ग्रंथ लिहायचे, खूप पुस्तकं लिहायचे. कधी कधी जेव्हा ते लिहित नसत तेव्हा ते मला सांगत असत, मी त्यांची मदत करत असत आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर एवढा पडत गेला की आज मी तुमच्यासोबत एक प्रेरणास्रोत म्हणून उभी आहे. हे सगळं जे घडलं आहे ते फक्त आणि फक्त माझ्या शेठजींमुळे, ज्योतिराव फुलेंमुळे, ज्यांनी मला सावित्रीपासून सावित्रीबाई फुले हे बनवलं. 18 नोव्हेंबर 1890 साली त्यांचा अर्धांगवायूमुळे मृत्यू झाला आणि ते मला सोडून निघून गेले. त्यांनी मला त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि मी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत साथ दिली. असा आमचा 50 वर्षांचा साथ एका क्षणात संपला. अशाच प्रकारे आम्ही एकमेकांची ढाल आणि तलवार बनून या समाजात वावरत होतो. जेव्हा ना ज्योतिराव फुले गेले तेव्हा जणू माझं अस्तित्वच गेलं. कारण ते माझे नुसते साथीदार नव्हते, तर माझा आधार होता, माझा वैचारिक पाठिंबा होता, माझं सर्वस्व होतं, माझं जीवन होतं. आणि कदाचित या सगळ्या गोष्टींपेक्षा ते माझ्यासाठी खूप काही, खूप काही. पण हा समाज घडवण्याचं जे काम हातात घेतलं होतं तेही पुढे चालू ठेवायचं होतं. त्यामुळे स्वतःला सावरलं आणि पुन्हा नव्या उमेदीने, नव्या आशेने उभे राहिले आणि या कामाला सुरुवात केली. त्यांचे विचार घेऊन
लोकांचं आत्मबळ घेऊन मी चालत राहिले. आणि एके दिवशी पुण्यात भयंकर रोग पसरला, तो म्हणजे प्लेग. या काळात हजारो लोक मृत्युमुखी पडत होते. या लोकांना सांभाळणं, यांची काळजी घेणं हे मला भाग पडत होतं. आणि यामुळेच मी कशाचीही पर्वा न करता या लोकांना मदत करायचे ठरवले. आणि मग मी आणि यशवंताने एक दवाखाना उभा केला आणि या लोकांची काळजी घ्यायला सुरुवात केली. मला माहिती होते की हे काम करत असताना आपला जीव धोक्यात आहे, पण हेही माहिती होते की एक ना एक दिवस आपल्याला हे जग सोडून जायचेच आहे. तर का नाही एक अजून छोटीशी सेवा करून जर गेलो तर या जीवनाचे सार्थकच होईल. त्यामुळे मी हे काम स्वीकारलं आणि अशातच मला देखील प्लेग झाली. मग यशवंताने विचारले, आई, हे शेवटचे इंजेक्शन उरले आहे, कोणाला देऊ? आणि मी म्हणाले, या छोट्याशा जीवाला दे, ज्याला अजून हे अख्खं जग पाहायचं आहे, हे जीवन घडवायचं आहे, हा समाज घडवायचा आहे. हीच माझी अंतिम इच्छा समज. अशा प्रकारे होता हा माझा जीवन प्रवास, जो मी आणि माझ्या ज्योतिरावांनी पूर्ण केला. अशा प्रकारे मी 10 मार्च 1897 रोजी शेवटचा श्वास घेतला. अखेर बुधवार दिनांक 10 मार्च 1897 रोजी ज्ञानदीप आपल्या सर्वांच्या हाती देत क्रांतिज्योत निमाली